ताज़ा हालात न्यूज़ लाइव में मैं सैयद नवीद अंजुम आपका तहे दिल से स्वागत करता हूं। आप देख रहे हैं ताज़ा हालात न्यूज़ लाइव। देगलूर शहर की अहम खबरें देखें। नमस्कार, मी इर्शाद पटेल ताज़ा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपण पाहत आहात ताज़ा हालात न्यूज लाईव्ह। बातमी आहे कारेगाव तालुका देगलूर येथील महसूल व गुत्तेदार यांची मिलीभगत चक्क शेतकऱ्याच्या जीवावरच बेतली। शेतकऱ्याला न कळवताच त्याच्या शेतातील गौण खनिजाचे उत्खनन करून चालू पीक नष्ट केले। प्रश्न निर्माण होतो आहे की अतिवृष्टीने व कोरोनामुळे अगोदरच जीव मेटाकुटीला आला आहे। अशात या नफेखोरांनी शेतातील मुरुम घेऊन या शेतकऱ्यावर खूप मोठा अन्याय केला आहे। संबंधितावर योग्य ती कार्यवाही करून न्याय न दिल्यास आत्महत्या करण्याशिवाय मार्गच उरणार नाही, अशी व्यथा इंदरबाई नागनाथ वाघमारे या शेतकऱ्याने मांडली। काबाड कष्ट करून सुद्धा शेतातील उत्पन्न निघत नाही, अशा अवस्थेत या नफेखोरांनी शेतकऱ्याला मरणासन्न अवस्थेत पोहोचवले। प्रशासन त्वरित लक्ष घालून न्याय देणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। चला कोण आहे कोण आहे कोण आहे शेतकरी हे कोण आहे इथलं मालक? थांबा की फोन करलो कोण थांबा की? अरे तो दमदारा माणसं इथं गाडीचा गाडी नंबर काय आहे? जेसीबीचा नंबर 95 फवारणी घेतली शेतकऱ्याची? शेतकरी कोण आहे? आम्ही आता चालू आम्ही भरले बरं नाही, किती किती घंटे झाले खोदकाम चालू आहे? हा आम्ही आता आल्या भरायला इथे आता आलेले एवढं खोदकाम होते का हो? आता आले एवढं खोदकाम होते का? नाही आम्ही आता आल्या म्हणून कालपासून चालू आहे। मालक कोण आहे? जयसी मालक कोण आहे? 712 ह्या माणसाचं नाव नाही, ह्याच्या बायकोचं नाव नाही। पोरगा कोण म्हणते म्हणजे खोदत काय? तसं आहे ना मग पुढचं म्हणून बोलल्याशिवाय कोणी खोद ना। परवानगी घेतल्या का तुम्ही तहसीलकडून? हा हा खोदताय की तुम्ही? आमच्या गाडीचे फोटो काढणार का गावाला लपडा होते बघा। आगा लपडा होते तर कळणार का तुम्हाला? आमच्या गाडीचे फोटो काढायचे, आमच्या गाडी आता आली। मी इर्शाद पटेल ताज़ा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपण पाहत आहात ताज़ा हालात न्यूज लाईव्ह। ताज़ा हालातची टीम पोहोचली आज देगलूर तालुक्यातील कारेगाव येथे। पोहोचण्यामागचा उद्देश अतिशय भयानक येथे स्पष्टपणे दिसून येतोय, जो की आपल्या पोटच्या मुलानेच आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी आई वडिलांना मारहाण तर केलीच, परंतु त्यांना न कळवता येथे जे त्यांच्या शेतामध्ये गौण खनिज जो की मुरुमाचा खूप मोठा भाग वैयक्तिक फायद्यासाठी स्पष्टपणे इथे केलेला दिसतोय। त्याच्यामध्ये अनेक तक्रारी या शेतमालकाच्या आहेत। आपण थोडेसे जाणून घेऊया त्यांच्या तक्रारी। हॅलो साहेब, मी शेतकरी बोलतोय, नागनाथ बाबान वाघमारे। व आमच्या पत्नीच्या नावाने जमीन आहे, त्यामुळे ते मी इथं मोरम खरलेले म्हणून मी ह्या ठिकाणी आल्यावरी आमच्या मुलानं मला मारहाण केली साहेब। नंतर मोरम का असं हे करलास म्हणजे मारहाण करून माझा फायदा घेत आहे त्यानं साहेब।
हॅलो साहेब, शेतात हे आपलं पीक असत्या वेळेस डोजर आणून घालून खंदून आपल्या जमिनीच्या खोदकाम करीत आहेत गुत्तेदार आणि आमच्या मुलानं. आणि पल्लेवाड साहेबांना देखील बघून ह्याच्यावर काहीच केले नाहीत. ते असाच योग करीत मला संकटात आणलेले आहेत साहेब. किंवा या माझ्या मोरम खोदल्याबद्दल ह्याची भरपाई करून देण्याची इच्छा आहे माझी साहेब. आपण पाहू शकता की हे शेतातलं हे चालू पीक होतं किंवा आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी किंवा या गौण खनिजाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथे स्पष्ट दिसून येतो की गौण खनिजाचा हा महत्त्वाचा मुद्दा इथे आहे. हे आपण पाहू शकता व्यवस्थितरित्या की शेतातलं पीक चालू असतानासुद्धा डिरेक्टली वडिलांना किंवा आईंना न कळवताच मुलाने वैयक्तिकरित्या सगळा भाग आणि यांच्या आरोपामध्ये स्पष्ट दिसून येतोय की गुत्तेदार आणि पोलीसवाल्यांचा संबंधसुद्धा याच्यातून आपल्याला कुठेतरी दिसून येतोय. हॅलो साहेब, आज माझ्या शेतात मुरुम खणलाले साहेब. माझ्या नवऱ्याला मारहाण केली. आज मी घरी होतो साहेब, तर मी माझ्या नवऱ्याला मारहाण केली म्हणून मी पोलीस ठाण्यामध्ये गेलो. तर आमची न्याय काही लावणार गेलेत साहेब. पोलीस साहेब आमचे काहीच न्याय लावणार गेलेत. आता 4 वर्ष झालं तक्रार देऊन 2014 पासून तक्रार देत आहो. मग काहीच न्याय लावणार गेल्यात साहेब. पल्लेवाड साहेब पशी देखील गेल्या तर काहीच होईना गेली आमची न्याय. मग आम्ही आता पोटासाठी काही नाही. 4 वर्ष झालं साहेब, आम्ही काहीच खायला नाही. ते पूर्ण लोकांनाच हडप खाऊन चालले बघा शेत आमचं. तक्रार कुठे सांगितलेली होती का तुम्ही? आम्ही देगलुरात पोलीस ठाण्याला सांगले की काय म्हटले ते? काय म्हणणार गेल्यात आमची न्यायच काही लावणार गेल्या. 4 वर्ष झालं चालल्या साहेब, काहीच नाही. उघड काहीच नाही आमची न्याय. FR देवलं NRC देवलेले त्याला काहीच करणार झालेत म्हणून मला एवढी तकलीफ होवली. मुलानं कुठं कुठं मारहाण केली तुम्हाला? डोक्यात मारलेली आहे साहेब, ह्या टाक्याने या जागी गळ्याला मारलेलं आहे. लागले बघा, या बघा साहेब, इकडे आहे. या दोन्ही बाजू माझा नरड दाबून या गाडीत घालायचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर या गुडघ्याला, या दोन्ही गुडघ्याला मार आहे साहेब. आणि हे तुझ्यासाठीच खड्डा करलो म्हणून मला मारहाण करून धमक्या देत आहे रोज रोज. याची काहीतरी विनंती करून साहेबांनी आम्हाला न्याय मिळावा हीच माझी अपेक्षा आहे साहेब. 4 वर्ष झालं 4 वर्ष झालं आम्हाला खायला नाही, पियाला नाही. पुरा शेत त्यानंच खावलेलं आहे साहेब. आम्हाला आता काय करून जगावं आम्ही? अपंग हाव साहेब मी. हे बघा पल्लेवाड साहेब बी काहीच केलं नाही. जा तुझ्या बापाचे नोकर हाव की म्हणतात पोलीस गाडी आणायला. स्वतः नजरानं बघितले. प्रशासनही कुठेतरी व्यवस्थितरित्या यांच्याकडे दुर्लक्ष करताना दिसतोय की ही आई ज्या मुलाची दाखवली जाते की अपंग असताना सुद्धा कुठेतरी विदारक स्थिती येथे दिसून येते. एकच यांच्याकडे व्यवस्थित आहे की बाबा शासनाने तरी यांच्याकडे विशेष लक्ष देऊन यांचं आणखीन जाणून घेऊया थोड्याशा तक्रारी. तुम्ही कोण? आम्ही बहीण आहो साहेब. त्याची मुलगी हा, भाऊ हाय. आई वडिलाला लई तकलीफ दिला साहेब. 4 वर्ष झालं मारहाण करलेला आहे. आम्हाला तर कसले घाण बोललेला आहे. घरला आले की आम्ही कुणाला काही त्याला बोललो का विचारा साहेब. आम्ही काहीच नाही. आई वडिलासाठी येतो जातो आम्ही. त्याला काही चहा पाण्याचं देखील आम्ही म्हणाले. 10 वर्ष झालं त्याचं पाणी माहीत नाही आम्हाला. आई वडील करलेलं तर बी तिलाच नेऊन घालवले म्हणाले. आई वडिलाला बघलेल्या बी येऊन देणार गेले त्यांना आम्हाला इथं. घरी 2-3 महिने 4 महिने एक लेक घेऊन आणि ते लेकीचे 2 लेकरं, ते लेक आम्ही नवरा बायको 5 जण राहिल्या बघा 4 महिने हिच्या घरी साहेब. आम्ही या लेकीला धमक्या दिलं, या आमच्या लेकीला धमक्या दिलं. तू तिथे का ठेवून घेऊलेलीस, तुला देखील हे करतो, त्याला हाण टाकून दे म्हणलं. आपण पोचणं तर पोचणं व आमच्या लेकीला धमकी दिलं. 4 महिने राहणार होत्या. त्यानंतर ठाण्यात आल्या. ठाण्यात आल्यानंतर आपलं पवार मॅडम होते. पवार मॅडमनं काय केले, आज थांब उद्या थांब म्हणे 2 दिवस लावून आणून सोडले. पवार मॅडमनं काय केले, मला NRC देखील दिलेले नाहीत. आणि 2 तारखा मी लिहून ठेवलेले आहे साहेब. याच्यामध्ये ते मला आणून सोडले. पुन्हा शेतात मारहाण केल्याबद्दल गेल्याबद्दल हे 2 NRC पवार मॅडम दिले नाहीत मला. एवढीच अपेक्षा आहे सर. न्यायाची स्पष्टपणे कुठेतरी न्यायाला व्यवस्थितरित्या मागणी यांच्याकडून दिसत आहे. आपण आताच पाहिलात की शरीरावर माराच्या सुद्धा खुणा स्पष्टपणे दिसून येत आहेत. आणि उपलब्ध असलेल्या जे काही तक्रारी आहेत आणि त्याच्या काही एव्हिडन्स ज्याला म्हणता येईल ते सुद्धा स्पष्टपणे कुठेतरी या पोटच्या गोळ्यानेच कुठेतरी या आईवडिलांना चक्क पूर्णपणे कुठे विदारक अवस्थेत सोडून दिलं आहे. जगावं की मरावं त्यांच्यासमोर प्रश्न तर नाही. स्पष्टपणे आम्ही मरण्याचीच वेळ आलेली आहे ते स्पष्टपणे आम्हाला इथे दाखवत आहेत.
ताजा हालात न्यूज लाईव्ह. या शेतकऱ्यांच्या तक्रारीमध्ये आपण शेजाऱ्यांकडून सुद्धा जाणून घेणार आहोत की नेमकं काय घडलं यांच्यासोबत. ताई, काय घडलंय नेमकं याच्यामध्ये? मी जयमाला मारुती सोनकांबळे बोलतो. हे आमचे शेजारी आहेत. आम्ही बघतो की बापावर किती अत्याचार करतो आणि किती मारहाण करतो, काय नाही, कसे घाणघाण शिवा देतो, काय नाही. जर आम्ही पण आल्या तर आम्हाला पण घाणघाण शिवा देणारा माणूस आहे. ते माणूस लई बेकार माणूस आहे. मायबापाचा जीव खायला मागं पुढं बघणं चाललं आहे. आणि त्याला त्यानं आम्ही जर गेल्या तर आम्हाला त्यानं मारतो, हाणतो, तुम्हाला तोडतो म्हणून आम्हाला देखील मारहाण करायला आहे. आमचा भाऊ फक्त येऊन इथं थांबून इथं बघत थांबला होता तर आमच्या भावाच्या अंगावर जाऊन मारहाण केला. आमच्या भावाला शिव्या घाणघाण दिला, जाती वागत घाणघाण शिवा दिलाय. शिवा देऊन मी माझा भाऊ कुठं आहे म्हणून आलो तर मग मला म्हणते की तू कशाला वाट लावणार म्हणलीस, तू तुझ्या भावाला का वाट लावलीस. त्याची बायको जाग्यावर आहे का, त्याची बायको उठून गेली. भावजाला शिवा घाण शिवा देवला आहे आम्हाला त्यानं. आणि बापाला जर मारहाण करला की असं आता मरून जाते काय की. आणि जेव्हा मेहुण्याला फोन करून बोलून घेऊन जेव्हा त्यानं मारहाण करायला लावला, बहिणीला असं रक्त वकलं तिथं बहिणीला त्यानं असं बघलं नाही, त्यानं असं काही केला नाही. शेजारी पाजारी चालले तर देखील त्यानं बापाला की असं का तुम्ही का जाता, तुमच्या मायला झवतोय का काच्या, अशी शिवा घाण केलाय. आम्ही भिल्या नाही सर, आम्ही भिनावणी जाऊन त्या मुलीला आम्ही वाचून घ्यायचं काम केलं. आणि आमच्या भावावर लई अत्याचार त्यानं पिच्छा धरलाय. आणि आमच्या भावाला त्याच्यापासून लई धोका आहे. आमच्या भावाला ह्यानं असं घाण बोलालाय. ह्याच्यापासून ह्याला हे करा, ह्याला मायबापाला ह्याच्या न्याय भेटू द्यात सर. हे आज ह्याच्यावर न्याय होलाले, अन्याय होलाले, आज उद्या आमच्या होणार आहे. ह्याचा बघून ह्याचा भाऊ सुद्धा अत्याचार करायला चालू केला होता. हे बोलून करून सवरून त्याला सांभाळून त्याला घरामध्ये ठेवलेत. ह्यानं ह्याचा बघून दुसरे देखील करलाय सर. आणि ह्याला काय की चांगलं धक्क्याला लावा ह्याला. नमस्कार साहेब, माझं धुरा लागूनच वरी शेत आहे माझं. संभाजी गंगाधर जंगले बोलतो मी. आणि जवळपास 8 महिन्याखालच्या गोष्टी आहे. एक तो का बनला, येता जाता रस्त्यानं तुमचं बघून घेतो, तुम्हाला असं काही बोला तुम्हाला, तरी मी मनावर घेतलो नाही. मला काय म्हणला नाही, नाव घेऊन बोलल्याशिवाय मी बोललं नाही. तो मी परवा असं येता वेळेस मी शेताकडे आलतो. तुरीला सोयाबीन म्हणजे तुरीला किडा वाळी बघण्यासाठी मी आलो होतो. मी येता इथं आवाज ऐकल्यानंतर बाप लोकांचं भांडण चालू आहे, मारून घेऊ लागले. तर मी तिथं थांबलो. परंतु आम्हाला मध्ये जायला अधिकार नाही ना बाप लोकांच्या भांडणामध्ये. उद्या आम्हाला तो असं करतो म्हणला, मारतो हाणतो, तुम्हाला बघतो एकाला, असं काही म्हणला होता. त्याच्यासाठी आम्ही एकदम मध्ये गेला नाही. ते बापाला खूप मारला तो. कमीत कमी म्हणजे त्याच्या डोक्याला दस्ती होती. ते दस्ती ते नरड्याला पीळ मारला होता. त्याच्यानं तो म्हातारा घाबरून गेलता तो मग मागून ते भास्कर काशीनाथ किसन निर्भाग्य तो आलता होता. तो त्याला मोबाईल काढून बघू लागला होता. तो त्याला मोबाईल रेकॉर्डिंग करतो का म्हणून त्याला मारायला अंगावर गेलता. साहेब आम आदमी आला होता, तो त्याला अंगावर जाते तर आमची काय किंमत राहिली साहेब. एक उदाहरणार्थ असं बोलत्या तर या आईची या मावशीची हात मोडून टाकला. कमीत कमी 1 वर्ष झालं साहेब. हात मोडून गेलता. हे वाकड जुळलेले आहे साहेब. आणि याचे सारे सगळे दवाखान्यातले डॉक्युमेंट आहे साहेब. आणि तुम्ही बघून घेऊ शकता. तर ह्याला एवढं होता खेपी, असं या गावामध्ये एवढे ताप आहे. आणि म्हाताऱ्याला खांद्यावर मारलाय, इकडल्या बाजूला मारलाय. दस्ती होती गळ्याला, हे टाईल होती, त्या टायलानं पीळ मारलाय तो. त्याच्यामुळं हे माणूस घाबरून गेला होता. तो मी देखील आलो होतो तर मला म्हणला, मी इथं थांबून होतो तर तू देखील आला का म्हणून म्हणला. तो स्वतःच्या बायकोला काय म्हणतो तो बी आलाय, म्हाडीचा आलाय, त्याच्या अंगावर पड म्हणते. साहेब बाई माणूस आहे, तुम्ही घरला जावं म्हणलो. आमच्या नादी लागू नका, आम्हाला बोलू नका तुम्ही. बाबा तुमचं भांडण आम्ही काय करायचं आहे म्हणलो, इथपर्यंत म्हणलो. तो म्हणतो बायकोला म्हणतो तर त्याच्या अंगावर पड, पुढचा मॅटर आपला पण तयार करता येते असं म्हणतो तो. साहेब आता आम्ही असं तुम्ही बायकांना हे मध्ये पाठवून दिल्यानंतर आमच्यावरच कारवाई करू शकता ना साहेब. तुम्ही असं करू शकता ना. बाई माणसाला तुम्ही का हात लावल्या, या भांडणामध्ये जायची काय गरज आहे. तुम्ही आम्हाला सोबत मागल्यावर आम्ही कुठून देणार साहेब. तुम्ही म्हणताय की आम आदमीचे म्हणजे शेजारची मदत करावं, कसं मदत करावं असं
झाल्यावर काय करायचं साहेब, याला न्याय मिळवून द्या तुम्ही, एवढंच म्हणणं आहे आमचं. आम्ही शेजारी आहो, केव्हा म्हणलं तेव्हा आम्हाला तुम्ही हे करू शकता, आम्ही शेजारीच आहो साहेब. नमस्कार. मारले दोघं होऊन मारले तर ह्याला सोडायला नाही गेले. तसं डोळ्यासमोर येते बघा ते रक्त भावला नंतर आमची बहीण असं झाकून घेवलेली मन साहेब. तर पोरायला समजा कोणाला येऊन देना गेला म्हण, सोडून घ्यायला सोडायला येवल्याला गावातले लोकांना देखील येऊन देना गेला म्हण. मायला तर हात मोडून टाकला तर टाकला, बहिणीचं रक्त चालला तर मरू दे रान म्हणाला बहिणीला. मायची का परवड आहे साहेब सांगा तुम्ही, बहिणीची जवान आहे तर मायची का आहे? असं एवढेच हे करा साहेब, आमचे तुमचे मायबाप म्हणून हे करा साहेब. आम्ही काही करणार नाही याच्यामध्ये. आता आम्ही बाईलेखी दिलेल्या घरच्या आहो साहेब, आमचे नवरे वाटलवलं तर येताव नाही तर काय आहे साहेब. तुझं तेच झालंय म्हणाल्या, 4 वर्ष झालं नवरे बी किती वाट लावून देतात. ते गाव आहे का गावची घाण या दोघीच येऊन समोर येऊन सोडलेल्यात. पाटील पांडे देखील काहीच करणार गेल्या साहेब याच्यामध्ये. आम्हाला एवढं घरची भाकर चांगले, नवरा चांगला तर बी खाऊन आमच्या अंगी लागणार गेले साहेब. आम्हाला पोटाला काहीच नाही. का 2 दिवस झाले याच्या टेन्शनमध्ये आण देखील जेवण नाही आज मी. अन्याय एवढे करायला साहेब आम्ही. मुरुम खाजून घेतलाय, मुरुम करून घेऊन बापाला आमच्या हे केलं. आता बाप तर आमच्या उघड डोळ्याच्या पाण्यासोबत आहे. भाकर आज सकाळपासून आण खावं तर गु खावं साहेब आमचं बाप. एवढ्या चिंत्यामध्ये आहेत. त्याला का वाटलं घडी घडी होऊन बोलायला. आता अजून घरी तर आजी बी बोलाली आहे आणि भाऊजी बी आज आला तर चालूच केलं आता भांडणाला. तुम्ही आलं तेव्हा बंद केला साहेब. ते आम्ही का करणार आहोत सांगा. त्याची मायची लोकाला किनव्या यावं लागेल की नाही. ह्याची किनवी आली म्हणून ह्याच्या लोकांची 1.25 एकर शेत करून दिले साहेब. ह्याची माय करून द्यावं की नाही. मरून चालली म्हातारी 2 लोकांना समान करून गेले. हे लोक काय केला, मांडीवर आलाय का हे लोक? हे लोक वडील आहे ना, का बर करणार गेलाय? माझा बाप गरीब आहे म्हणून करणार का? 4 लेकी आहेत म्हणून साहेब तेव्हा वेगळं टाकून दिले. आम्हाला भात देखील मिळून दिले नाही आमची आजी. तर आमची माय रोजगार करून आणून कुठं एवढा खावा म्हणून घास वाटून दिली. तेवढ्यातून बी आमच्या वडिलाचं चांगलं झालं तर हे पण बी ते देखो नाही गेले साहेब. समजायलाच बघा मध्ये समजायचाच हात आहे साहेब याच्यामध्ये. त्याचा गंडा उडीव आम्ही हाव म्हणाला त्याला सपोर्ट देवलाय साहेब. आमच्या मायबापाची चुका सांगा तुम्ही, दुसरा काहीच नाही साहेब याच्यामध्ये. एवढे अन्याय कस का? माझा बाप का कुठं गुंटा ऐकलाय का? माझा बाप एवढा गुंटा ऐकलाय का? लेकेला का कंचोळीला देखील बाई तुम्हाला करायचं आहे की बटा म्हणून सांभाळून हे केल्यात. रण का नाही असा आत्मा कळकळ करायला आहे. एवढं माझ्या गावाकडल्या म्हणाला असले कसले अन्याय तुझा भाऊ असला कसला म्हणाले. आता आमचे माय बाप कधी आम्हाला भारी साडी करून हे केलं नाही लोकांसाठी म्हणून जतन केल्या साहेब. तरी पण मी माय भाऊ एकाच आहे आमचा, चांगला राहू दे मग त्याला कधी भांडलाव का साहेब? एवढंच अन्याय हे करणार का आमच्यावर? एवढं तुमची माय बापाची विनंती म्हणला बघा. आम्हाला तर दुसरे माय बाप कोणीच नाही साहेब. आमच्या बापाला जगण्याची विनंती तुमचीच आणि तुमचाच आधार आम्हाला, दुसरा काहीच नाही बघा साहेब. याच्या पुढे बी आमच्या माय बापाला आज बी संध्याकाळ झालं तर धोका आहे बघा साहेब. मला जीव राहायला गेलाय साहेब. येळ बरं मला तिथं चैन पडणार गेलंय. हे कसं आहे इतके कान नाही की माझ्या घरी मी चांगली हो पण साहेब इथलेच आम्हाला दुडदुडी आहे सकाळपासून. आज हो का ताव म्हणजे ताव आली आहे साहेब मला. आम्हाला असलं माहीतच नाही. माझा लहानपणी लग्न करून दिल्यात, आजोळा दिल्यात मायच्या आमच्या. मेवना ठेवून घेऊन मेवना म्हणतात का वहिनी मी पोसाय राजी आहो पण तुम्ही तसा घाबरू नका वहिनी म्हणाल्यात. तरी पण मी माझ्या नवऱ्याला धमक्या देवला साहेब. याच्या टंगडे मोडतो, याला हे करतो, फरार करतो म्हणालाय. तरी पण बी आम्हाला मायबापाच्या परिस्थिती जास्त आहे का म्हणून माझा नवरा हिंमत करून येते येवला साहेब. आम्ही आमच्या बहिणी कोणी बी त्याचे नवरे बेवडे आहेत साहेब, येऊन देना गेले. आता मी एकटे येवलेले आणि बी मला चेक करायला म्हणजे घरीच आहे एक आता मारून वाटलं तर वरीच झालं. Yeah!